प्रश्न आहे, कोराडी व खापरखेडा हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय ए अकोला, बी नागपूर, सी सातारा आणि डी पुणे. ए अकोला, बी नागपूर, सी सातारा, डी पुणे. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी नागपूर. प्रश्न आहे, पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? पर्याय ए यवतमाळ, बी बुलढाणा, सी भंडारा आणि डी अकोला. ए यवतमाळ, बी बुलढाणा, सी भंडारा, डी अकोला. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए यवतमाळ. प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? पर्याय ए रायगड, बी वर्धा, सी पुणे आणि डी कोल्हापूर. ए रायगड, बी वर्धा, सी पुणे, डी कोल्हापूर. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी वर्धा. प्रश्न आहे, नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नळदुर्ग हा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए धाराशिव, बी नांदेड, सी नागपूर आणि डी धुळे. ए धाराशिव, बी नांदेड, सी नागपूर, डी धुळे. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए धाराशिव. प्रश्न आहे, भुगाव हा पोलाद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? भुगाव हा पोलाद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए कोल्हापूर, बी रायगड, सी वर्धा आणि डी अमरावती. ए कोल्हापूर, बी रायगड, सी वर्धा, डी अमरावती. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी वर्धा. प्रश्न आहे, पुसद हे वन विभागाचे लाकूड विक्री केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए मुंबई, बी नागपूर, सी चंद्रपूर आणि डी यवतमाळ. पुसद हे वन विभाग लाकूड विक्री केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी यवतमाळ. प्रश्न आहे, एडशी रामलिंग घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? एडशी रामलिंग घाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए नाशिक, बी धाराशिव, सी हिंगोली आणि डी अकोला. ए नाशिक, बी धाराशिव, सी हिंगोली, डी अकोला. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी धाराशिव. प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे? यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे? पर्याय ए वैनगंगा नदी, बी पैनगंगा नदी, सी गोदावरी नदी आणि डी नर्मदा नदी. ए वैनगंगा नदी, बी पैनगंगा नदी, सी गोदावरी नदी, डी नर्मदा नदी. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पैनगंगा नदी. प्रश्न आहे, भोगावती नदी कोणत्या शहरात वाहते? भोगावती नदी कोणत्या शहरात वाहते? पर्याय ए पुणे, बी कोल्हापूर, सी धाराशिव आणि डी सातारा. ए पुणे, बी कोल्हापूर, सी धाराशिव, डी सातारा. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी धाराशिव. प्रश्न आहे, पुलगाव हा रासायनिक खत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलगाव हा रासायनिक खत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए वर्धा, बी पुणे, सी नागपूर आणि डी नाशिक. ए वर्धा, बी पुणे, सी नागपूर, डी नाशिक. आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए वर्धा.